फार पूर्वी मुनिजनांनी पुण्यवान प्रयाग क्षेत्री एक मोठा यज्ञ केला होता. आत्ता प्रयागला तुम्ही जाऊन आला, आपणही येताना गाडीतनं प्रयाग पूल बघितलेला आहे. तर या प्रयाग क्षेत्री मोठा यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये सिद्ध सनकादिक मुनी, ब्रह्मज्ञानी, महात्मे, श्रेष्ठ ऋषी, प्रजापती या सर्वांनी सहभाग घेतला होता. नानाविध शास्त्रांवर तिथे चर्चा झाली, ज्ञान चर्चा, वादविवाद हे झाले. यज्ञात सम्मिलित होण्यासाठी भवानीपती रुद्रही तेवढ्यात तिथे आपल्या गणांसह उपस्थित झाले. सर्वजण आदरांनी उठले, उभे राहिले, शिवजींना नमस्कार केलेला आहे आणि त्यांच्या आज्ञेनेच पुन्हा स्थानापन्न झालेले आहेत. आणि भगवान शिवांनंतर तिथे दक्ष प्रजापतीचं आगमन झालेलं आहे. नुकतंच या दक्ष प्रजापतीला ब्रह्मांडांचं अधिपती असं जाहीर केलं गेलं होतं. म्हणजे त्यांना एक पद प्राप्त झालं होतं, डेसिग्नेशन मिळालं होतं. त्यामुळे त्याचा अहंकार ह्या दक्ष प्रजापतीला झालेला होता. गौरवपूर्ण असं ते पद त्यांना प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा होती की जे सगळे उपस्थित आहेत त्यांनी आपल्याला आदर दिला पाहिजे, उठलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. आणि म्हणून सगळेजण उठले आणि दक्ष प्रजापतीला नमस्कार केला. दक्ष प्रजापती स्थानापन्न झाले आणि मग सगळेजण बसले. पण या सगळ्यांमध्ये भगवान शिव काही उठले नाही. भगवान शिवानी काही दक्ष प्रजापतींना नमस्कार केला नाही. आणि हे दक्षाच्या लक्षात आलं आणि दक्षाला वाटलं मी राजा आहे, प्रजापती आहे, मला एवढा मोठा आता पदवी प्राप्त झालेली आहे आणि ह्या शिवानी साधा माझा आदरही केला नाही, उठून उभा राहिला नाही, नमस्कार केला नाही. आणि म्हणून तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला, उपस्थित जन हो, मी येथे आल्यावर तुम्ही सर्व देव, ऋषी, ब्राह्मण उठून उभे राहून माझे स्वागत केले, नमस्कार केलात. पण शंकराकडे पाहून दक्ष प्रजापती म्हणतोय, प्रेत पिशाच्या थिंडणारा हा दुर्जन नुसताच इथे बसून राहिलाय. स्मशानात राहणाऱ्या याला मला नमस्कार करावासा वाटला नाही. यांनी माझी अवहेलना केली. हा क्रियाहीन आणि विधिहीन आहे. ह्याला मी यज्ञातून बहिष्कृत करतो. कारण आता याच्याकडे पद आहे, सत्ता आहे आणि सत्ताधीश झाल्यानंतर काही करू शकतो असा भाव आहे. भगवान शिव हे सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत हे कुठेतरी ते विसरून गेलेत. आणि त्यामुळे दक्ष प्रजापती म्हणतोय की माझा अनादर करणाऱ्याला मी आता यज्ञात उपस्थित राहू देणार नाही, मी बहिष्कृत करतोय. एवढंच नव्हे तर यांना यज्ञातील हविर्भागही आता प्राप्त होणार नाही. क्रोधामुळे दक्षाचा विवेक सगळा संपला होता. आपल्याला माहिती आहे, भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. एकदा क्रोध निर्माण झाला, आधी अहंकार निर्माण झालेला होता, मी दक्ष प्रजापती आहे, मला मान दिला पाहिजे, हा अहंकार, अहंकारातून क्रोध आणि क्रोधातून इतकी पातळी त्याची घसरली की त्याची बुद्धी सुद्धा नीट काम करेनाशी झाली. आणि त्यामुळे त्यांनी भगवान शिवांना यज्ञातून बहिष्कृत केलं. एवढंच नव्हे तर त्यांना हविर्भाग सुद्धा मिळणार नाही असं सांगितलं. आता दक्षाने हा सगळा अपशब्द वापरलेले आहेत भगवंतांबद्दल, याचं सगळ्यांनाच खरं वाईट वाटलंय. शंकरांची निंदा केली हे कुणालाच पटलेलं नाहीये. पण तरी सुद्धा दक्ष प्रजापती असल्यामुळे देव काहीही करू शकले नाहीत. म्हणजे देवांना सुद्धा मर्यादित अधिकार असतात हे आपल्याला इथे दिसून येतं. पण भृगु ऋषी मात्र या सगळ्यांनी चिडले खूप. आणि भृगु ऋषी सरळ सरळ दक्षाला म्हणतात की हे दक्ष प्रजापती, तुझे हे केलंस, भगवंतांची अवहेलना केलीस, हे चांगलं केलं नाहीस, यामुळे तुझा नाश होईल. तू चांगलं काम केलं असतंस तर काही प्रश्न नव्हता. दुष्ट अंतःकरणाचे असं भृगु ऋषी आहेत असं या दक्षाला वाटलं. मला सांगताय की तुम्ही शिवाला असं करताय म्हणून. आणि बाकी सगळे जे आहेत काही जण हसलेत. ते सुद्धा
त्या शंकरांचा अपमान झाला. एक प्रकारे शंकरांचा अपमान जे हसले त्यांनी तो केला आणि त्यामुळे मग आता रुद्रदेवांचा अनादर करतायत म्हणून नंदी रागावलाय. वृषभ जो आहे तो खूप रागावलाय आणि तो शाप देतोय. रुद्रदेवांचा अनादर करणाऱ्या तुम्हा सर्वांना मी शाप देतो. तुम्ही वेदात पारंगत असूनही तुम्हाला वेदातील तत्वज्ञान कळणार नाही आणि आता जाणण्यासारखे काहीही नाही असे म्हणून तुम्ही उगीचच वादविवाद करत बसाल आणि त्यातच धन्यता मानाल. भोगासक्त व्हाल. स्वर्गप्राप्ती हाच सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ समजाल. वेदमार्गाचा पुरस्कार करून ब्राह्मण असूनही शूद्रांचे यज्ञ कराल. आज ती परिस्थिती आलेली आहे. अनेक ब्राह्मण पैसा असून सुद्धा कुठे ते कर्मकांड करत बसायचंय म्हणून करत नाहीत आणि जे इतर वर्णीय आहेत ते म्हणतात नाही आम्हाला यज्ञ करायचे आहेत, सप्तशतीसाठी हवन करायचं आहे असं म्हणून त्यांना पाठवलं. त्यांच्याकडे ब्राह्मणांना बोलवलं जातं आणि ब्राह्मण त्यांच्याकडे जाऊन यज्ञ करतात. हे आज आपण बघतो. म्हणजे शूद्रांकडे जाऊन इतर वर्णीयांकडे जाऊन हे ब्राह्मण आजकाल यज्ञ करतात आणि त्यांचं दूषित दिलेलं असलेलं असं धन दानाच्या स्वरूपात स्वीकारतात. त्यामुळे तो शाप दिलेला आहे वृषभाने. तो म्हणतोय की तुमच्यापैकी अनेक जण नरकाचे धनी होतील. विषय सुखाच्या इच्छेने गृहस्थाश्रमातच तुम्ही आसक्त राहाल. कर्मकांडाचाच फक्त अवलंब कराल आणि हे दक्षा तू तर कर्मभ्रष्ट होशील. तुझ्या जीवनातील आनंद नाहीसा होईल. शिवजींची निंदा करून दूषित झालेलं हे तुझं जे मस्तक आहे, मुख आहे, ते पशुचं म्हणजे बकऱ्याचं होईल असा शाप वृषभाने नंदिकेश्वराने दिलेला आहे. ब्राह्मणांना आणि दक्षाला शाप दिला नंदीने. या प्रसंगानंतर मात्र दक्षाच्या मनात शिवद्वेष आणखीनच खदखदू लागला. त्याला फारच त्रास होऊ लागला आणि त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाल्यासारखी झाली आणि तो शिवजींविषयी ईर्षा मत्सर या सगळ्यांनी तो वाटेल ते बडबडू लागला. उघड उघड तो भगवंतांची निंदा करू लागला. पण आता कोणीच काही करू शकत नव्हतं कारण तो प्रजापती ह्या पदावर बसलेला होता. त्याच्या हातात सत्ता होती. त्यामुळे देवांचं स्वामित्व तिथे नव्हतं. काही काळानंतर पुन्हा एकदा या दक्ष प्रजापतीला असं वाटलं की कनखलमध्ये आपण एक मोठा यज्ञ करावा. हरिद्वार जवळ कनखल हे क्षेत्र आजही आहे आणि तिथे ती यज्ञभूमी आजही दाखवली जाते. मी स्वतः ती जाऊन पाहून आलेली आहे. मला माहिती आहे ती यज्ञभूमी काय आहे ते. आणि त्यांनी आता तिथे यज्ञ करायचं ठरवलं. सर्व सिद्धता केली. त्याच्या निमंत्रणावरून देव ऋषी महर्षी सर्व मान्यवर मंडळी तिथे उपस्थित झाली. कोण कोण आले होते त्या यज्ञासाठी? अगस्त्य, कश्यप, अत्री, वामदेव, भृगु, दधीची, व्यास, भरद्वाज, गौतम, पैल, पराशर, गर्ग, भार्गव, असित, समंतु, त्रिक, कंक, वैशंपायन, अनेक मुनी, देवगण, उपदेवता, सर्व लोकपाल हे सगळे तिथे आलेले होते. स्वतः ब्रह्मदेव आणि विष्णू सुद्धा या यज्ञासाठी उपस्थित झालेले होते. आपापल्या पार्षद गणांना घेऊन हे सगळे आलेले होते. दक्षाने सर्व निमंत्रितांचा अतिशय सन्मान केलेला आहे. मान दिलेला आहे त्यांना. विश्वकर्म्यांनी या सगळ्यांसाठी दिव्य अशा राहण्यासाठी भवनं बनवलेली होती आणि सगळे यज्ञासाठी आले होते आणि त्या संपूर्ण परिसरात ते सगळे देव मुनी ऋषी राहत होते. भृगु आधी श्रेष्ठ तपस्वी त्याचे ऋत्विज होते. भगवान विष्णू अधिष्ठाता होते. स्वतः ब्रह्मदेव वेदोक्त विधी सांगणार होते. 88,000 ऋषी आहुती देण्यासाठी आले होते. 64,000 ऋषी उद्गाते होते. तेवढेच अध्वर्यू होते आणि होताही होते. आता ही सगळी अध्वर्यू, उद्गाता, होता, ब्रह्म ही तिथे असलेली त्या ब्राह्मणांची पद आहेत.
त्याचा थोडा आपण अर्थ बघणार आहोत आणि पुढे जाणार आहोत, कारण आपल्याला नेमकं हे कोण होते हे माहिती नसतं. होता म्हणजे काय, तर अध्वर्यूंच्या सांगण्याप्रमाणे देवतांना आवाहन करणं म्हणजे बोलावणं, देवतांची स्तोत्र गाणारे, स्तुती पाठक, आमंत्रक आणि हे सगळे होता हे नेहमी ऋग्वेदात पारंगत असलेले असे होते. पुढे अध्वर्यू हे मुख्य पद आहे या यज्ञासाठी असणारं, आणि हे जे अध्वर्यू नावाचे पुरोहित होते हे यज्ञ कार्याची सुरुवात करून यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडण्याचं काम करतात आणि हे यजुर्वेदात पारंगत असतात. त्यामुळे ते देवतांना यजुर्वेदाचे मंत्र म्हणून त्यांचे त्यांचे भाग किंवा आहुती यज्ञात अर्पण करण्याचं काम हे करतात. त्यानंतर उद्गाता जे आहेत ते सामवेदात पारंगत असतात. ते सामवेदाचे मंत्र म्हणून देवांना आवाहन करतात, आश्वासन देतात की तुम्ही या, किंवा त्यांना संतुष्ट करण्यासाठी ते काम करतात मुख्यतः. त्यानंतर ब्रह्मा हे जे पद आहे, ब्रह्मदेव हे वेगळे आहेत आणि यज्ञाचे ब्रह्मा म्हणून हे जे पद आहे ते वेगळं आहे. हे ब्रह्मा जे आहेत ते सर्व वेदात पारंगत असतात, म्हणजे चारी वेद ज्यांना येत आहेत ते ब्रह्मा असतात. आणि सर्व पुरोहितांवर लक्ष ठेवणं म्हणजे तिन्ही उरलेल्या वेदांचं जे काम करणारे आहेत, ऋग, यजु आणि साम या वेदांचं काम करणाऱ्या ह्यांच्यावरती स्वतः लक्ष ठेवणं. आणि तसंच यज्ञ कार्य करताना जर काही चुकलं, माकलं, कमी झालं, उणं झालं, अधिक झालं तर व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने ते करून घेणं, त्याची पूर्तता करून घेण्याचं काम हे ब्रह्मा करत असतात. असं ह्या सगळ्यांच्या सहाय्याने हे यज्ञ पार पडत असत. तसंच हा यज्ञ सुद्धा इथे चालू झालेला होता आणि त्यासाठी हे सगळे तिथे जमलेले होते. त्या यज्ञोत्सवामध्ये हविष्य ग्रहण करण्यासाठी अग्नीही सहस्र रूपाने प्रकट झाला होता. दक्षाने एवढ्या सगळ्यांना बोलवलं पण शंकरांना आमंत्रित केलं नाही, कारण गेल्या यज्ञात त्यांनी त्यांना बहिष्कृत केलं होतं आणि हविर्भाग सुद्धा देणार नाही असं सांगितलेलं होतं. त्यामुळे त्या यज्ञात ते आलेले नाही. त्याचं असं म्हणणं होतं की हे कपालधारी आहे, अमंगल आहे, स्मशानात भटकतात, यांना मंगल कार्यात कशाला बोलवायचं, यांचं मंगल कार्यात काय काम आहे, म्हणून शिवाना सरळ सरळ त्यांनी टाळलं होतं. पण दधीची ऋषी होते त्यांना मात्र हे सहन झालं नाही की भगवंतांना बोलवलं नाही, हे चुकलेलं आहे. भगवान शंकरांच्या अनुपस्थितीमुळे ते उद्विग्न झाले आणि सर्वांना उद्देशून ते म्हणाले, सर्व देवांना, ऋषींना, मुनींना, दक्ष प्रजापतीला उद्देशून हे दधीची ऋषी म्हणतायत, हे देवांनो आणि ऋषींनो, तुम्हा सर्वांना माझा श्रद्धापूर्वक नमस्कार आहे. या यज्ञात पुराण पुरुष नीळकंठ आलेले नाहीत, त्यांच्याशिवाय या यज्ञाला शोभा नाही. ज्यांच्या कृपादृष्टीने सर्व मंगल कार्य सिद्ध होतात, जे सर्वांचं कल्याणच करतात आणि त्यांचं असणं इथे अतिशय आवश्यक असून सुद्धा तुम्ही त्यांना इथे बोलवलं नाहीये. शिव दाम्पत्य म्हणजे शिव तर नाहीच, सती पण आलेली नाहीये. त्यामुळे हा यज्ञ पूर्ण कसा होईल? तर शिव आणि सती या दाम्पत्याला तुम्ही इथे बोलवा तरच हा यज्ञ पूर्ण होईल, अन्यथा नाही. ज्या वेळेला दधीचीने सरळ सरळ प्रजापतीला सांगितलं की तुला बोलवायला हवं, त्यावेळेला दधीचीचं बोलणं ऐकून दक्ष कुत्सितपणे म्हणालाय, याचं कुळ माहीत नाही. जो स्मशानात क्रीडा करतो, भूत, पिशाच, प्रेत यामध्ये रमतो, एकटा राहतो, त्या रुद्राची मंगलमय यज्ञ कार्यात उपस्थित राहण्याची लायकीच नाहीये आणि म्हणूनच मी आमंत्रण दिलं नाही. तुम्ही सर्वजण थोर आहात, हा यज्ञ तुम्ही सफल करू शकता आणि माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही यज्ञाला सुरुवात करा आणि हा यज्ञ सफल करा. दधीचीने हे ऐकलं. दक्षाला त्यांनी पुन्हा एकदा खडसावलंय की तू हे चांगलं करत नाहीयेस, तू रुद्रांची अवहेलना करतोयस, त्यामुळे तू नाशाकडे जातोयस, तुझा विनाश तू निश्चितपणे लिहून ठेवतोयस. असं म्हणून दधीचीनी तो यज्ञ मंडप सोडून दिला की जिथे शिव नाही तिथे मी राहणार नाही, म्हणून दधीची त्या मंडपातून निघून गेले. उरलेले
केलेल्या सगळ्या ऋषींनी दक्षाच्या यज्ञावरून त्या यज्ञाला सुरुवात केलेली आहे. यज्ञकर्म सुरू झालेलं आहे. मोठ्या उत्साहाने अनेक जण अजूनही मागून या यज्ञात सहभागी होण्यासाठी येत आहेत. ज्या वेळेला सर्व देव आणि ऋषी मोठ्या उत्साहाने येत होते त्यावेळेला सती माता ही गंधमादन पर्वतावरती आपल्या सख्यांसह क्रीडा करत होती आणि ती या सगळ्या ऋषी मुनींना जाताना बघते. त्याचप्रमाणे चंद्राच्या पत्नीला रोहिणीलाही ती नटून थटून यज्ञाकडे चाललीये ते ती बघते आणि ती आपल्या सखीला चौकशीसाठी पाठवते. जाग जरा विचारून ये, ही रोहिणी कुठे चाललीये, काय चाललंय तिचं. आणि तिची सखी येते आणि विचारते की बाई ग तू कुठे चाललीयस. तर ती म्हणते अहो दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ आयोजित केलेला आहे आणि त्या यज्ञामध्येच सहभागी होण्यासाठी मी चाललेली आहे. ते ऐकल्यावरती मात्र सतीमातेला असं वाटतं की आपणही या यज्ञासाठी गेलं पाहिजे नाही का. हा यज्ञ आपल्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. तिला आश्चर्य वाटतं माझ्या पित्यानी माझ्या मातेनी मला कसं बोलवलं नाही या यज्ञासाठी. त्वरेने ती भगवंतांपाशी येते आणि भगवंतांना ती विनंती करते ऐकलं का हो, अहो माझ्या पित्यानी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय आणि आपल्याला तिथे जायला पाहिजे नाही का त्या यज्ञासाठी. त्यावेळेला भगवान शंकर तिला म्हणतात की आपल्याला जर आमंत्रण नाहीये तर आपण तिथे कसं जाणार. तुझ्या पित्याने आपल्याला बोलवलंय का. ज्या वेळेला सतीने सांगितलं की दक्षाकडे यज्ञ आहे आणि सगळेजण तिथे जात आहेत आपण तिथे जाऊया, त्यावेळेला भगवंतांना त्या पूर्वीच्या यज्ञाची आठवण झाली आणि तिथे जे घडून गेलं होतं ते त्यांनी सतीला सांगितलेलं नव्हतं. सतीपासून लपवून ठेवलेलं होतं. तिला दुःख होईल असं ते वागत नसत. त्यामुळे त्यांनी सतीला सांगितलेलं नव्हतं. सतीला काहीच माहीत नव्हतं आणि ते म्हणतात दुसऱ्याच्या घरी बोलवल्याशिवाय जाणं हे योग्य नाही. जो जातो अशा पद्धतीने न बोलवता तो तिरस्काराला पात्र होतो आणि मोठा अनर्थ सुद्धा घडू शकतो. त्यामुळे आपण तिथे जाणं योग्य नाही. त्यावेळेला ती म्हणते माता पिताच तर आहेत माझे, नसेल बोलवलं एवढं काय मान अपमान त्याच्यात ठेवायचंय, आपण जावं की. ते म्हणतात तुला योग्य वाटत असेल तर तू जा, पण मी काही तिथे येणार नाही आणि मलाही असं वाटतं की तू तिथे जाऊ नयेस. नाही म्हणते मला जायचंय, मला सगळ्यांची आठवण येते, मला सगळ्या बहिणी भेटतील, आई भेटेल आणि एवढा यज्ञ आहे तर मला काय पिता असं म्हणणार नाही का बाई आलीस, त्यामुळे मला जायचंय. मग ठीक आहे आता तुला जायचंच आहे तर तू अशी एकटी मात्र जाऊ नकोस. तू ही छान नट सज दागिने घाल आणि मी माझे गण तुला बरोबर देतो, नंदीला बरोबर देतो, तू नंदीवर बसून थाटात ऐटीत जा, लंकेची पार्वती म्हणून जाऊ नकोस असं शिवानी तिला सांगितलंय. आणि आता ती नटून थटून सगळे निघालेली आहे. पुन्हा ते तिला आठवण करून देतात हे सुव्रते तू तिथे जावंस असं मला खरं म्हणशील तर वाटत नाहीये, पण आता तुझा हट्टच असेल तर मी तुला काही स्त्री हट्ट आहे पुरवावा लागतो. बाल हट्ट आणि स्त्री हट्ट हे दोन नाकारता येत नाही. मग तो भगवान शिवांसारखा पती असला तरी स्त्री हट्टापुढे त्याला मान तुकवावी लागलेली आहे आणि सती तिथे गेलेली आहे. आता ही साक्षात जगदंबा रुद्रगणांसह कणखल क्षेत्री येऊन तर ठेपली. दक्षद्वारी येताच ती नंदीवरून खाली उतरली आणि रुद्रगणांना तिने बाहेरच थांबायला सांगितलं आणि ती स्वतः आत निघाली. समोर तिने माता असिकनीला बघितलं, आपल्या बहिणींना बघितलं. तिला अतिशय आनंद झाला. बरेच काळानंतर ती मातेला बघत होती, बहिणींना पाहत होती. आईने पण तिच्याकडे बघितलं, बहिणींनी तिच्याकडे बघितलं, पण दक्षाच्या भीतीमुळे त्यांना आपला आनंद व्यक्त करता आला नाही. पित्याने तिच्याकडे बघितलं, दक्षाने स्वतः बघितलं, पण तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं, दुर्लक्ष केलं आपल्याकडे पित्याने. हे सतीच्या बरोबर लक्षात आलं. सती हुशार होती, चाणाक्ष होती. आपला पिता आपल्याकडे बघत नाहीये आणि काही बोलत नाहीये. थोड्या वेळाने तर त्याने तिरस्कारपूर्ण अशी नजर तिच्यावर टाकलेली आहे. त्याचं तिला अतिशय आश्चर्य वाटलं. माझ्याकडे, मी एवढी लाडकी वडिलांची आणि माझ्याकडे तिरस्कारपूर्ण नजरेने बघताय. व्यथित होते ती, दुःख होतं तिला मनात, पण तरी सुद्धा ती पुढे होऊन आपल्या माता पित्यांना नमस्कार करते. आपले संस्कार विसरायचे नाही,
हा भाव तिच्यामध्ये असतो आणि ती मातापित्यांना नमस्कार करते. यज्ञाच्या ठिकाणी ती आता आलेली आहे. हविर्भाग निरनिराळ्या देवतांसाठी काढलेले आहेत. तिच्या लक्षात आलं की आपल्या पतीसाठी शंकरांसाठी हविर्भाग काढलेला नाही. ते बघून मात्र तिला अपमानास्पद वाटतं. ठीक आहे, माझा अनादर झाला, ठीक आहे, काही हरकत नाही, पण माझ्या पतीसाठी तरी इथे यज्ञातला तुम्ही बोलवलं नाही. हविर्भाग तर कमीत कमी काढाल, तो सुद्धा तुम्ही काढला नाहीये. मग ती पित्याला विचारते की हे प्रजापती, तुम्ही परम मंगलकारी भगवान शंकरांना या यज्ञात का बोलवलं नाही? ज्यांच्या कृपेने हे चराचर विश्व पावन होते त्या रुद्राची उपेक्षा करण्याचं काय बरं कारण आहे? मला जाणून घ्यायचंय की तुम्ही का उपेक्षा केलीत माझ्या पतीची? का हविर्भाग त्यांना ठेवला नाहीये? जे स्वयमेव यज्ञ स्वरूप आहेत, जे स्वतःच यज्ञाचे कर्ते आहेत, त्यांच्याशिवाय हा यज्ञ पूर्ण होईलच कसा पिताश्री? प्रश्न टाकलाय तिने आपल्या वडिलांपुढे. ज्यांच्या नुसत्या स्मरणाने सगळं पवित्र होऊन जातं त्या माझ्या पतीला तुम्ही दुर्लक्षित केलं, उपेक्षा केलीत त्याची. त्यांच्याशिवाय हा यज्ञ अपवित्र आहे. आपण विष्णू सहस्रनाम म्हणत असाल तर त्यातला तुम्हाला श्लोक माहिती असेल. यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः. म्हणजे सगळं स्वरूप, यज्ञ पण, वेदी पण तोच आहे, समिधा आहुती देतो तो पण तोच आहे, स्वीकारणारा होता उद्गाते हे सगळं पण यज्ञात, सगळे यज्ञाचं स्वरूप हे भगवंतांचीच निरनिराळी रूप आहेत. आणि अशी एकाच गोष्टीची निरनिराळी रूप असणारा माझा पती, यज्ञाचं सारं सर्वस्व असलेला पती इथे उपेक्षेला जातोय, याचं तिला आश्चर्य वाटतं, वाईट वाटतं. सती फक्त आपल्या पित्यालाच बोलते असं नाही, तर तिला हे पण आश्चर्य वाटतं, साक्षात विष्णू, ब्रह्मदेव, इतर सगळे ऋषी इथे आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा माझ्या पतीचा अनादर करावा, बोलवू नये माझ्या पतीला. आणि ती त्यांना म्हणतीये, म्हणजे शाब्दिक फटकेच जणू काही तिने त्यांना दिलेले. ज्यांच्याविषयी बोलताना वेदशास्त्रांनी मौन पत्करले त्या परमात्म स्वरूप शिवजींची थोरवी जाणत असूनही तुम्ही प्रजापती दक्षाला विरोध न करता येथे येऊन यज्ञ कर्म सुरू करून भगवंतांचा अपमान कसा काय बरं करता? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही भगवंतांचा अपमान करताना? ती जसजशी बोलत होती, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत होती, तसा तिचा राग वाढत चाललेला होता. क्रोधावेगाने तिच्यावरचा कंट्रोल सुटला. ती थरथर थरथर कापायला लागली. त्यामुळे सर्व देव आणि ऋषी घाबरले. सती जर चिडली तर काहीही करू शकते याची त्यांना सुद्धा कल्पना होती आणि ते सगळे मौनात गेले. कुणी तिला काही उत्तर देईना, कारण आपण बोललो काही तर ते सुद्धा त्याच्या विरोधातच जाणार आहे, त्यामुळे कुणी काही बोलेना. जणू काही त्या दक्ष मात्र संतापाने आपल्या लेकीकडे, कन्येकडे पाहत होता. अज्ञानाने हा दक्ष अंध आणि बहिराग जणू काही झाला होता आणि तो आपल्या कन्येला विचारतो, तू कशाला इथे आलीस? तुला कोणी बोलवलं होतं का? इथे यायचं कारण काही आहे का तुझं? काही निमंत्रणाशिवाय तू अशी कशी येऊ शकतेस? साधा शिष्टाचार तुला कळत नाही का? म्हणजे जे पतीने सांगितलं होतं की बोलवल्याशिवाय जाऊ नये, आपण ते ऐकलं नाही. सतीला आपल्या पतीच्या शब्दांची आठवण होते. पिता म्हणतोय की तुला मी जर आमंत्रण दिलं नाही तर तू कशी आलीस इथे? आणि आणखीनच तिचा अपमान झाला आणि ती म्हणते, तुझा पती कसा आहे सर्वांना माहिती आहे, त्याचं स्वरूप अमंगल आहे आणि येथे महायज्ञ चालू आहे, मोठे मोठे ऋषी आणि देव आलेले आहेत आणि अशा श्रेष्ठींच्या सभेत त्याचं काय काम आहे? त्याच्याशी कोणताही संबंध ठेवावा असं मला वाटतच नाही. ब्रह्मदेवांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तुझा विवाह त्यांच्याशी करून दिला, पण मला आता त्याचा पश्चाताप होतोय. कुठून मी माझी कन्या त्या अमंगल माणसाला दिली? त्यामुळे मलाच काहीतरी आता वाटतंय, वाईट वाटतंय की मी तुला त्याला अर्पण केली. दक्षाचा हा सगळा भाव बघितल्यानंतर तिलाही कळत नाही की काय करावं आपण. पुढे दक्ष तिला म्हणतो, आता आलीच आहेस तर तुझ्यासाठी जो हविर्भाग ठेवलेला आहे तो ग्रहण कर आणि चालती हो. तू इथे थांबायचं काही कारण नाही, तुझं इथे काही काम नाही, तुला इथे बोलवलेलंही नाही. अतिशय
जिव्हारी लागलंय सतीच्या आपल्या पित्याचं बोलणं. आणि तिला कळत नाही सर्वांसमक्ष हा एखादा माणूस शिवाची इतकी निंदा कशी काय करू शकतो. आणि माझ्यासारख्या पत्नी असलेल्या मी सहन करावी ही निंदा. ती व्याकुळ होते की आपल्या पतीची उघड उघड एवढी निंदा होते आपल्या पित्याकडनं. आणि तिने एक दीर्घ निश्वास टाकलेला आहे दुःखाने. आणि ती म्हणतेय, जो महादेवाची निंदा करतो व ऐकतो तो कल्पांतापर्यंत नरकातच खितपत पडतो. शिवनिंदकाची जीभ छाटून टाकावी किंवा शिक्षा करण्याचं सामर्थ्य नसेल तर तेथून निघून जावं. शिवचरणांची धूळ प्राप्त झाली असता लोक कृतकृत्य होतात, स्वतःला धन्य समजतात. याचं कारण भगवान शिव हे परात्पर परमेश्वर आहेत, सर्व विश्वाचे स्वामी आहेत, सर्वांचे आदी कारण आहेत. वेदांमध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती असे कर्माचे दोन भेद जे सांगण्यात आलेले आहेत, ही दोन्ही कर्म परस्पर विरोधी असून कोणताही कर्ता या दोन्ही कर्मांचं एकाच वेळी आचरण करू शकत नाही. पण ही दोन्ही विरोधी कर्म एकाच कर्त्यामध्ये आहेत, ते म्हणजे शिवजी. आणि एवढं असून सुद्धा इथे माझ्या पतीचा एवढा अपमान होतो, एवढी निंदा होते. अशा माझ्या महान पतीचा तुम्ही खूप घोर महान अपमान केलाय बरं पिताश्री. आणि मला हे सहन होत नाही. माझे पिता असल्यामुळे मी तुम्हाला काही करू शकत नाही. नाहीतर दुसऱ्या कोणी जर माझ्या पतीची निंदा केली असती तर मी त्याला केव्हाच संपवला असता. पण तुम्ही माझे पिता आहात. माझा हा देह जो मला प्राप्त झाला आहे तो तुमच्यामुळे प्राप्त झालाय. पण आता मी इथं परत गेले घरी तरी भगवान शंकर जेव्हा मला दाक्षायणी, प्रेमाने ते मला नेहमीच दाक्षायणी म्हणतात, दक्षाची मुलगी म्हणून ते मला आठवण करून देतात माझ्या पित्याची. आणि त्यावेळेला ज्या वेळेला ते मला दाक्षायणी असं म्हणतील त्यावेळेला मला ते सहन होणार नाही. ज्या दक्षाने माझ्या पतीची निंदा केली ते नाव मी कसं काय धारण करणार आता. आणि भगवंतांच्या मुखातून ते ऐकणार तरी कसं. त्यामुळे मला ते सहनच होणार नाही. त्यामुळे आता माझ्याकडे फक्त एकच उपाय राहिलाय. तुमच्याकडून जो हा देह मला प्राप्त झालेला आहे तो देह मी संपवू शकते, तुम्हाला तर काही मी मारू शकत नाही. आणि म्हणून सती क्षणार्धात मौनात जाते. अत्यंत व्यथित अंतःकरणाने आपल्या प्राणप्रिय पतीचे मनोमन स्मरण करते आणि ती उत्तराभिमुख बसते. विधीपूर्वक तिने आचमन केलंय आणि प्राणायामाने प्राण आणि अपान यांना एकरूप करून नाभी चक्रात स्थिर केलं. उदान वायूला प्रयत्नपूर्वक नाभी चक्रातून वर खेचून हृदयात स्थापन केलं आणि नंतर आणखी वर त्याला नेलेलं आहे आणि भ्रूमध्यात स्थिर केलं. आणि देह त्यागाच्या इच्छेने आपल्या सर्व अंगामध्ये योगाद्वारे वायू आणि अग्नीची धारणा केलेली आहे. आणि आपल्या पतीचं चिंतन केलंय. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. आणि स्वतःच्याच इच्छेने चारही बाजूनी योगाग्नी उत्पन्न झालाय आणि क्षणार्धात तो देह भस्मसात झालेला आहे. बोला जगज्जननी सती मातेचा उदो उदो. पार्वती पते हर हर महादेव. सतीच्या अद्भुत अशा प्राणत्यागामुळे यज्ञ मंडपाच्या द्वारावर उभ्या असलेल्या 60,000 शिवगणांना, थोडे थोडके शिवगण ती बरोबर घेऊन आली नव्हती बरं. शिवानी 60,000 शिवगण तिच्याबरोबर पाठवलेले होते. त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यातल्या 20,000 शिवगणांना इतका शोक झाला की त्यांनी आपल्या शोकामुळे तिथल्या तिथे देहत्याग केला. की आमची सती माता गेली, आता आम्ही कुणासाठी जगायचंय. जिच्यासाठी आम्ही इथे आलो होतो तिला परत घेऊन जाणं सुरक्षित हे आमचं काम होतं आणि तिनेच स्वतःचा देह अग्नीत समर्पण केलेला आहे. त्यामुळे आम्हीही स्वतःला आत्मसमर्पण करतो म्हणून त्या 20,000 शिवगणांनी स्वतःच्या देहाचा त्याग केला. ही देहत्यागाची कल्पना आपल्याला या पुराणातनं प्राप्त होते.
हा जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे, एक ना एक दिवस आपल्याला या देहाचा त्याग करायचा असतो आणि त्यासाठी या मनाची तयारी करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि जोपर्यंत आपल्या मनाची तयारी होत नाही तोपर्यंत तो देह अतिशय वाईट अवस्थेत असला तरी सुद्धा तो जगत राहतो. आपल्याकडे सर्वात मोठं अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे सावरकरांचं आहे. प्रायोपवेशन करून त्यांनी आपला देह संपवलेला आहे. आपलं कार्य झालं हे जेव्हा माणसाच्या लक्षात येतं त्या क्षणी माणसाने ठरवलं पाहिजे की आपल्याला देहत्याग करता आला पाहिजे. आणि म्हणूनच सातत्याने निरनिराळ्या पुराणांचा आधार घेऊन कशा पद्धतीने देहत्याग आपल्याला करता येऊ शकतो. योग मार्गाने सतीने आपला देहत्याग केला हे आपण आता बघितलंच. जर योग मार्गाने सती आपला देहत्याग करू शकते तर योग मार्गाच्या साहाय्याने आपल्यासारख्या सामान्य माणसांना सुद्धा काही अंतर तर पुढे जाता येऊ शकतं. मनाची तयारी तरी कमीत कमी करता येते की देहत्याग आपण कशा प्रकारे करू शकतो. हा विचार करणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे. कारण कितीही वर्ष आयुष्य असलं तरी आपल्याला ते हवंच असतं. पण आपण कुठेतरी भूमीला भार होत नाही आहोत ना. आपला कार्यभाग सगळा झालेला आहे का नाही हा विचार माणसाने करण्याची एक वेळ येते आणि त्या क्षणी माणसाने निश्चय केला पाहिजे की नाही, आता मला हे आयुष्य पुढे चालू ठेवायचं नाही, कारण माझा आता भूमीला भार होतो आहे. कुणावर तरी भार होऊन राहण्यापेक्षा स्वतःचा देह म्हणजे आत्महत्या करावी असा कुठेही भाव कुठल्याही पुराणात व्यक्त केलेला नाही. तर देहत्याग स्वतःहून करणं अनेक राजांनी, मग ते वानप्रस्थाश्रमात जाऊन असेल, संन्यासाश्रमात जाऊन असेल, योगमार्गाच्या साह्याने असेल, प्रायोपवेशन करून असेल. जैन धर्मामध्ये सुद्धा याचा मोठा उदो केलेला आहे की तुम्हाला देहत्याग कसा करता येतो हे सांगितलेलं आहे. निरनिराळ्या धर्मामध्ये याची भलामण केलेली आहे आणि आपण त्याच्याबद्दल विचार करणं, आपल्यासारख्या सुज्ञांनी तर तो विचार केलाच पाहिजे की किती काळ आपण जगणार आहोत, आपली इति कर्तव्यता कुठपर्यंत आहे, आपलं कार्य काय आहे, आपण कशासाठी जन्माला आलो आहोत आणि आपण आयुष्यभर काय केलं हे सिंहावलोकन केलं पाहिजे. मागे वळून बघितलं पाहिजे की आपण काय करतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे, उपभोगासाठीच आपलं जीवन आहे का काही दुसऱ्यासाठीही आपण आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. आणि ते व्यतीत केलेलं असेल मग देश असेल, देव असेल, समाज असेल किंवा कुठल्याही स्वरूपाने आपण मानसिक दृष्ट्या सुद्धा, शारीरिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा या समाजाची सेवा करू शकतो. तर त्यासाठी निरनिराळ्या प्रार्थना आणि मंत्र आहेत जे त्याचे तरंग या विश्वामध्ये सोडून आपण विश्वाच्या कल्याणाची इच्छा करू शकतो. हे आपल्याला वेदांनीही सांगितले. त्यात वेदांनी आपल्याला सरळ म्हटलंय, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. खूप मोठी मोठी वाक्य नाहीये. पैंच्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, अशी त्यांची प्रार्थना आहे. म्हणजे साधी सोपी मराठीत असलेली. आम्हाला संस्कृत येत नाही, जमत नाही, हरकत नाही, सोडून द्या. मराठी प्रार्थना तर करू शकतो. आपल्या देहाचा आपण काय उपयोग करतोय. सगळेच जण शारीरिक श्रम करू शकणार नाहीयेत, पण मनानी वाणीनी आपण अशा प्रकारे समाजाची सेवा करू शकतो आणि देहत्यागाचा विचार अंतरात आणू शकतो. मनात आला, बुद्धीत स्थिर झाला की कृती करणं हे सोपं जातं. त्यामुळे देहत्याग हा त्यांनी सुद्धा केलेला आहे हे आपल्याला इथे दिसून येतं. सतीच्या मागोमाग 20,000 शिवगणांनी देहत्याग केला. उरलेले जे होते 40,000 त्यांनी आपापली शस्त्र उगारलेली आहेत आणि ते दक्षावर धावून गेलेले आहेत. आता यज्ञावरती विघ्न आलेलं आहे हे ऋषीमुनींना उघड दिसतंय, कारण शिवगण युद्धासाठी आलेले आहेत. त्यामुळे ऋषींनी यजुर मंत्रांनी दक्षिणाग्नीत आहुती द्यावयास सुरुवात केली. तेव्हा यज्ञकुंडातून रुभव नामक एक प्रबळ वीर हजारोंच्या संख्येने उत्पन्न झालेले आहेत आणि त्यांनी शिवजींच्या गणांशी युद्ध केलंय. त्यांच्या सामर्थ्यापुढे शिवजींच्या गणांना माघार घ्यावी लागलेली आहे, कारण त्या रुभवांचं सामर्थ्य हे जास्त ठरलं.
अनेक शिवगण त्या युद्धात मारले गेले, काहींनी पळ काढलेला आहे आणि ते पळून भगवान शिवांपाशी गेलेले आहेत आणि शिवांना सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, काय काय झालं आणि सतीने काय केलं. ज्या वेळेला सगळी हकीकत भगवान शिव ऐकतात त्यावेळेला त्यांनाही अत्यंत राग येतो, संतप्त होतात ते आणि त्यांनी आपली एक जटा उपटलेली आहे आणि क्रोधावेशाने पर्वतावर आपटलेली आहे आणि कालभैरवाचं स्मरण केलेलं आहे. देवराज सेव्यमान पावनांघ्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. हा कालभैरव या काशीचा ग्रामदैवत असलेला भगवान शंकरांचा साक्षात स्वतःच्या जटेतून निर्माण केलेला, त्याचं पूजन केल्याशिवाय स्वतः भगवान शिवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत नाही असं म्हटलं जातं. म्हणून या कालभैरवाचं दर्शन काशीत आल्यानंतर घ्यावं अशी एक आख्यायिका आपल्याला सांगते. आता तो कालभैरव प्रचंड असा आहे, कडकडाट करत पृथ्वी दुभंगली आहे जणू काही, आणि त्यानंतर तिच्यातून महाभयंकर असा वीरभद्र उत्पन्न झाला. तो प्रलयाग्नीसारखा तेजस्वी आणि महाबली होता. त्याला 2000 हात होते आणि त्याच्या कोपयुक्त निश्वासातून 100 ज्वर आणि 13 प्रकारचे सन्निपात प्रकट झालेले आहेत. ज्वर म्हणजे आपल्याला सर्वसाधारण त्याचा ताप असा अर्थ आपण घेतो, तर उष्णता असलेले अनेक गण जे भयंकर उष्ण आहेत. सन्निपात म्हणजे सुद्धा निरनिराळे जंतू असलेले आणि त्याच्यापासून जो ताप निर्माण होतो, आपण ज्याला फिवर असं म्हणतो, ते सन्निपात असे निर्माण झालेले आहेत. आणि तो इतका विराट होता हा वीरभद्र, कालभद्र, त्याला तुम्ही काय म्हणा, कालभैरव, तो भूमी व्यापून सुद्धा दशांगुळ शिल्लक राहील असा होता. आपण पुरुष सूक्त ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला पुरुष सूक्तामध्ये विष्णूची स्तुती केलेली आहे आणि त्याचं असं म्हटलंय, सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमी विश्वतो वृत्वात्यतिष्ठ दशांगुलम. तुम्ही कितीही मोजायला जा, अमर्याद गणित असंख्य अपरिमेय असलेला हा भगवंत मोजायला जाल तर 10 अंगुळ उरतोच. भगवंतांची दामोदर लीला आहे, भगवान विष्णूंची म्हणजे श्रीकृष्णाची, त्यात सुद्धा त्याची आई त्याला दोरी बांधायला जाते, ती दोरी पुरत नाही, कारण भगवंत इतके अगणित आहेत, तुम्ही बांधून नाही ठेवू शकत. आणि भगवंतांची इच्छा असेल भक्ताकडून बांधून घ्यायचं तर ते कितीही लहान होऊ शकतात आणि भक्ताकडून बांधून घेतात. त्यामुळे हा वीरभद्र सुद्धा तसाच आहे, दशांगुळ उरलेला असा हा वीरभद्र आहे. आणि त्या जटेच्या एका जटेच्या भागातून हा वीरभद्र निर्माण झाला, तर दुसऱ्या जटेच्या भागातून आपल्या कोटी भूतांसह भयंकर स्वरूपाची असलेली महाकाली उत्पन्न झालेली आहे. आता ही महाकाली सुद्धा तेवढीच महत्वाची आहे जेवढा वीरभद्र महत्वाचा आहे. काली मातेचा उदो उदो. वीरभद्राने भगवंतांना अनन्य शरणतेने नमस्कार केलेला आहे आणि शिवजींचा आशीर्वाद घेतलेला आहे. आशीर्वाद देताना भगवंतांनी वीरभद्राला हे सांगितलंय की हे वीरभद्रा, दक्षाने या यज्ञाच्या वेळी माझा अपराध तर केलाच आहे, पण त्याच्याचमुळे सतीने प्राणत्याग केला. माझ्या गणांनाही मार खाऊन हार पत्करावी लागली. ह्या प्रमादाची शिक्षा तू त्या सर्वांनाच दे. यज्ञाचा पूर्ण विध्वंस कर आणि तुला प्रतिकार करणाऱ्यांना जराही ठेवू नकोस, त्यांची दयामाया त्यांना दाखवू नकोस, तमा बाळगू नकोस, त्यांना भस्मसात करून टाक. भगवंतांच्या आज्ञेनेच हा वीरभद्र आता निघालेला आहे, रथारूढ झालेला आहे. त्याचा रथ कसा आहे त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की 400 हात लांब आणि रुंद असा हा वीरभद्राचा रथ आहे. त्याला 10,000 सिंह ओढतायत. त्या रथाला ओढणारे अश्व नाही आहेत तर सिंह आहेत. अनेक वाघ, सिंह, हत्ती आणि मगर हे त्याच्या बरोबर होते. त्यांच्या बरोबर महाकालीही निघालेली होती. आणि महाकाली समवेत कोण कोण होतं तर काली, कात्यायनी, ईशानी, चामुंडा, मुंडमर्दिनी, भद्रकाली, भद्रा, त्वरिता, वैष्णवी
या नवदुर्गा आणि भूतगणांचा विराट समुदाय निघालेला आहे. 64 योगिनींनी सुद्धा त्याच्यात आपलं बळ दिलेलं आहे. त्या सुद्धा निघालेल्या आहेत. आपल्या आपल्या गणांना घेऊन या 64 योगिनी निघाल्या आहेत. आणि भगवंतांच्याच आज्ञेने आणखीन कोण कोण आलंय पहा. डाकिनी, शाकिनी, भूत, प्रमथ, गुह्यक, कुष्मांड, पर्पट, चटक, ब्रह्मराक्षस, भैरव तसेच क्षेत्रपालादी सगळे वीर दक्ष यज्ञाचा विनाश करण्यासाठी त्वरेने निघालेले आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने भगवंताने आपलं सगळं सैन्य दक्षाच्या यज्ञाकडे पाठवलंय. यज्ञस्थानी वीरभद्र पोचतोय आणि त्याच्या सैन्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्व देवदेवता मुनींना जिंकून घेतलंय आणि आता इतरांच्या बरोबर त्यांचं युद्ध सुरू झालेलं आहे. चवताळलेल्या सिंहाप्रमाणे वीरभद्र रणामध्ये चहूकडे धावत होता. त्याचं रूप पाहून स्वतः यज्ञही घाबरला आणि मृगाचं रूप घेऊन आकाशमार्गाने पळून जाऊ लागला. यज्ञरूपी देवता सुद्धा घाबरली आणि ती आकाशमार्गाने पळून जायला लागलेली आहे. वीरभद्राने त्यालाही पकडलंय आणि त्याचं मस्तक कापून टाकलंय. मग त्याने प्रजापती, धर्म, कश्यप, अरिष्टनेमी, अंगिरस इत्यादींच्या मस्तकावर म्हणजे सगळ्या ऋषींच्या मस्तकावर वीरभद्राने लाथा मारल्या. कारण ते सगळे ऋषी दक्ष प्रजापतीला सामील होते. तुम्ही कितीही सात्विक गुणाचे असाल, तुम्ही काही दाखवा, पण तुम्ही अधर्माची साथ दिली तर तुम्हाला मरावं लागतं. दुर्योधनाची साथ दिली म्हणून कर्णाला जावं लागलं, भीष्मांना जावं लागलं, द्रोणाचार्यांना जावं लागलं. ते मुळात सगळी चांगली माणसं होती, मुळातली ती वाईट माणसं नव्हती. पण अधर्माची साथ दिली की तुम्हाला तुमचा नाश ठरलेला आहे हे कळावंच लागतं. तुम्ही ते कळून घ्यायलाच पाहिजे की धर्माची साथ द्यायची का अधर्माची साथ द्यायची. तसंच इथे झालेलं आहे. सगळ्या ऋषींना त्यामुळे त्रास झालेला आहे. मणिभद्राने भृगूंना खाली पाडलं आणि त्यांच्या छातीवर पाय रोवून त्यांची दाढी उपटली. चंडाने पुषाचे दात पाडले, नंदीने भगाचे डोळे फोडले, गणनायकाने इतरांना विटंबित केले. कुणालाही त्यांनी सोडलं नाहीये आणि यज्ञ सामुग्रीचा सगळा विध्वंस केला. भयभीत होऊन लपलेल्या दक्षाला वीरभद्राने शोधून बाहेर काढलंय. हा सगळा एवढा विनाश बघताना दक्ष घाबरून गेला, लपून बसला. पण वीरभद्राने त्याला शोधून बाहेर काढलं, त्याचं मस्तक पिरगटलं, तोडलं आणि ते यज्ञकुंडात टाकून दिलं. दक्षाच्या यज्ञाचा पूर्णपणे त्यांनी विध्वंस केलेला आहे. भगवान विष्णू शिवतत्व जाणत असूनही यज्ञात का सहभागी झाले आणि वीरभद्राबरोबर युद्धही त्यांनी का केले, हा प्रश्न आता नारदांना पडलेला आहे. एवढा सगळा यज्ञाचा विध्वंस झालाय, हे भगवान विष्णूंच्या आधी लक्षात नाही का आलं? ते तिथून बाजूला नाही का जाऊ शकले? त्यांनी त्यावेळेला अधर्माची साथ का दिली? हा जसा नारदांना प्रश्न पडतो तसा आपल्यालाही प्रश्न पडतो. नारदांनी ब्रह्मदेवांना विचारलंय की हे पितामह, हा काय प्रकार आहे? का बरं हे सगळं त्यांनी जाणून बुजून या यज्ञाला सहाय्य केलंय? तर त्यावेळेला ते का यज्ञात सामील झाले होते याची गोष्ट आपल्याला ब्रह्मदेव नारद मुनींना सांगतायत, ती आपण आता पाहणार आहोत.